मॉर्निंग गाईज. आता आम्ही निघालो केदारनाथवरून सोलनसाठी. तर आज 12 तासाची ड्रायव्हिंग आहे. तर आता चाललो आहे सोलनला. तर आज काय मधीत दाखवायला भेटेल ते दाखवीन आणि या ब्लॉगमध्ये ॲड करीन. तर तुम्हाला भेटतो मी सोलनला. तर गाईज इथं मी गाडी चालवतो आहे कंटिन्यू आणि इकडं मागं सापशिडीचा खेळ चालू आहे बघा. चेगिरा चार सीढ़ी चढ़ना चाहिए. तर आम्ही आता ऋषिकेश मध्ये एंटर मारलाय आणि फुल ट्रॅफिक राहिले. हे बघा ट्रॅफिक किती आहे. फुल ट्रॅफिक आहे. कधी सुटेल काय माहित नाही. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching. तर गाईज फायनली पोचलो आम्ही सोलनला आणि सेफ ड्राईव्ह झाली. 13-14 तास तरी झाली ड्रायव्हिंग करून आणि आता एकदम सेफ पोचलो आहे. तर आता झोपायची तयारी आणि आता उद्या सकाळी कुठे जाणार आहेत ते तुम्हाला सांगतो सकाळी उठून. तर आता तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो. गुड नाईट. तर गाईज हा आहे आमचा सोलनचा स्टे. हा आहे हॉटेल आणि हॉटेलच्या बाहेर हा आहे नजारा. व्ह्यू बघा, व्ह्यू हा आहे इकडचा व्ह्यू. सकाळ सकाळ रामदेव बाबा आलेत. आता आम्ही घेतला स्टॉप नाश्त्यासाठी. आता चाललो आहे नाश्ता करायला. तुम्हाला दाखवतो नाश्ता करताना. गाईज नाश्ता करलो गाईज. नाश्ता टाईम गाईज. आता आम्ही आहे शिमलाला आणि फुल पाऊस पडतोय. तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the. तर गाईज आम्ही आता आलो आहे जलोरी पासमध्ये आणि इकडचा व्ह्यू एकदम चुम्मा आहे, चुम्मा. तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू बघा. जन्नते फिरदोश. याची हाईट किती आहे? 2400 फूट. 3000 फीटवर आहेत आम्ही. 2700 ते 3000 फीट असत. हां गाईज इधर आहे कोराज एक नुसता कोरा, नुसता धुका पडली बघा. आणि आमची राणी आज साथ दिली आम्हाला आणि चारी साईडला कोरा. गाईज आम्ही फायनली पोचलो आहे जिब्बीला. एकदम सेफ जर्नी झाली आमची. तर आता आम्ही आलो आहे जिब्बीला. आता आम्ही रूममध्ये आहेत. तर तुम्हाला मी रूमचा टूर देतो एकदा. तर तुम्ही रूमचा टूर बघा. हा आमचा रूम आहे आजचा. बाथरूम हा एक बेड आणि सोफा कम बेड
आणि एक आहे वरती. हा वरचा आहे रूम. फुल कम्फर्ट ना गाईज. आणि इथं आहे बाल्कनी. ही आहे बाल्कनी. काहीच आमचा माणूस संतूरनी पॅन्ट धुते. कधी बघितलंय तुम्ही पॅन्ट धुताना संतूरनी? ते पण रात्रीचे 11:30 वाजता. एवढे ठकून आलोय तरी पण त्यांनी पॅन्ट धुतली. आणि आम्ही इकडं शूज धुवून पण वाळत ठेवलेत. सगळे शूज चकाचक केलेत, एकदम चकाचक. तर गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला. आता आम्ही निघालो जिब्बीवरून मनालीसाठी. आता चाललो आहे सोळन व्हॅलीला बर्फात मजा करायला. आता तुम्हाला भेटतो मी तिकडे डायरेक्ट. आता आमची काय जा रही गाईज. हा बघा स्ट्रगल, कसं बॅग घेऊन येते. स्ट्रगल बघा, स्ट्रगल, लंगडत स्ट्रगल. गणपती बाप्पा. गाईज आमची आता ट्रॅव्हलिंग परत चालू झालेली आहे. आम्ही चाललो आता घाटातून खाळी. गाईज फुल ट्रॅफिक लागलं इकडं. फुल जाम आहे, फुल जाम. गाईज आम्ही आता घेतलाय पहिला स्टॉप जेवणासाठी. आपली बिल्लो राणी आणि यो हॉटेल आहे आपला आजचा. तर आम्ही चाललो आहे जवाळा. गाईज आमचा स्टार्टर आलेला आहे. आज मसाला पापड स्किप करून आज हे मागवले आम्ही. मसाला पापड खाऊन ठकलो. आता नवीन डिश. इथं चालू आहे सूर्या पिक्चरची शूटिंग. सूर्या पिक्चरमधला हिरो, कॅमेरामॅन आणि टकला डायरेक्टर. गाईज आम्ही आलतो आहे हिडंबा टेम्पलला मनालीला. आणि आमच्या एका गाडीमुळं इथं अख्खी जाम लागून राहिले. इकडे गाड्या फसल्यान, इकडे गाड्या फसल्यान, मागं पण गाड्या फसल्यान. फुल ट्रॅफिक करून ठेवले आम्ही. नाद करायचा नाही हो आमचा. तर काय हा आहे हिडंबा टेम्पलच्या इकडचा मार्केट. तर गाईज हे आहे हिडिंबा टेम्पलचं मंदिर, हिडिंबा देवी. आणि इथं लागली नुसती गर्दी. हे बघा लाईन किती आहे, पक्की मोठी लाईन आहे. आणि हे देवीचं मंदिर हिडिंबा देवी. तर गाईज आमचे दर्शन झालेले आहेत. इथं पण आम्हाला VIP दर्शन दिलं पाटलीने आमच्या. VIP आम्ही 2 मिनिटात आतमध्ये गेलो आणि एवढी लाईन असून पण आम्ही आतमध्ये गेलो. म्हणजे विचार करा आम्ही किती VIP आहेत. तर आता मी चाललो आहे सोलन व्हॅली. तो गाइस मैंने ये चश्मा खरीद ली है. मैं अभी उड़ने वाला हूँ डायरेक्ट इधर से टेक ऑफ. गाइस कैसा लग रहा है बताओ. गाइस बनाना शेक पिया, बनाना शेक पियाला है गाइस. मँगो शेक, पाइनएप्पल शेक आला ना अजून.
अटल टनलच्या पुष्पा. काहीच आता आम्ही रूमवर पोहोचलोय. तर आमचे गुरुदेव हे आम्हाला आता सांगतात उद्याचा ट्रॅव्हलिंग कुठं आहे. तर तुम्ही पण ऐका. बोला गुरुदेव. उद्या आपल्याला 9 तास ट्रॅव्हल आहे. सकाळी 6ला निघायचं आहे, संध्याकाळी 6ला आपण लेहला पोचू. मध्ये फक्त आपण लंचला स्टॉप देणार आणि खारदुंगला 5ला स्टॉप देणार. ते पण 5 मिनटापेक्षा जास्ती थांबायचं नाही कुठेच फोटो बिटो काढायला, नाहीतर प्रॉब्लेम होणार. लक्षात ठेवा, ऑक्सिजनचे इश्यू होऊ शकतो. कुठेही थांबलेवरती हाय पासला स्नो असेल 5 ते 10 मिनटं मॅक्स, त्याच्यावरती थांबायचं नाही. व्हिडिओ बनवायचे नाही आजसारखे अटल टनलला बनवले तसे. 1 तास नाही घालवायचं आपल्याला. ते झालं आपण 6 वाजता पोचलो. 5:30ला आपण ठिकसे मॉनेस्ट्रीला पोचू. तिथे सनसेट बघायला थांबू 10-15 मिनटं. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट लेहला जाऊ. लेहला 7 वाजेपर्यंत आपण रूमवर फ्रेश होऊ. 7 नंतर आपण शांती स्तूपा बघायला जाऊ. 8 वाजता डायरेक्ट लेह मार्केट नाईटला बेस्ट असतो. 10 वाजेपर्यंत मार्केटमध्ये फिरा, रूमवर जा, झोपा. डन, दॅट्स इट. तेवढंच करायला लागतं. पण मेन हेच आहे आपल्यासाठी की सकाळी 6 थांबण्यापेक्षा मग आपण आता समज 5 मिनिटात आपल्याला गाडी पार करायला लागतात. नाही कुठं पार करायला लागते. गाडी पार कुठे असंच आहे की लोक ते हे असतं बघ खारदुंगला बस असं बोर्ड माहिती आहे, लावलेलं मला. लोक तिथे साईडला गाडी लावतात. 5 मिनिटं थांबतात, 5 ते 10 मिनिटं मॅक्स, आणि जातात. कारण ऑक्सिजनचे प्रॉब्लेम होतात. ऑक्सिजन लेवल लॉस करे तिथं. काय नाही होईल फटाफट, काय टेन्शन नाही. फक्त एन्श्योर करा की 6 वाजता उठायचंच आहे काय पण, म्हणजे 6 वाजता निघायचंच आहे काय पण करून. 5 वाजता याला उठव. गाईच सूप प्यायला या. आम्ही सूप मागवलाय. सगळ्यांना सर्द्या झाल्या म्हणून आता वेज सूप पितोय सगळेजण. तर गाईच आता आम्ही झोपायची तयारी करतोय. हा एक झोपलाय माझ्या साईडला, एक तिकडे झोपलाय आणि एक खाली झोपलाय. तर आता ब्लॉग एंड करायला घेतोय. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला पण शुभरात्री. गुड नाईट गाईज.